नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण ओल्या नारळाची वडी किंवा ओल्या नारळाची बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत। खायला म्हणाल तर अगदी मस्त खुसखुशीत आणि तोंडात टाकल्या विरघळणारी। चला तर मग सुरुवात करूया। ह्यासाठी मी एक पॅन घेतलाय। पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेतलेला आहे। आता ओल्या नारळाचा चव घालून घेतलेला आहे। तर मी साधारणपणे 3 नारळ फोडले, त्याचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे। तुम्ही नारळ किसून देखील घेऊ शकता, पण ही पद्धत अजून सोपी जाते, त्यामुळे मी ह्याच पद्धतीने बनवते। तर 3 वाटी नारळाचा चव घेतलेला आहे। ह्यासाठी आपण ह्यामध्ये 1.5 वाटी साखर वापरत आहोत। तर हे सगळं मेजरमेंट आपण एकाच वाटीने घेतलेलं आहे। कुठलाही पदार्थ करताना मेजरमेंट घेताना शक्यतो एकाच वाटीचा किंवा एकाच कपाचा वापर करायचा। तर तुम्हाला खूप जास्त गोड हवं असेल तर तुम्ही थोडी साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हा ओल्या नारळाचा चव आणि साखर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने। आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर आपण यामध्ये दूध घालून घेणार आहोत। तर मंडळी, आजची जी रेसिपी आहे ती आपण खव्याचा, माव्याचा किंवा अगदी मिल्क पावडरचा वापर न करता अगदी घरामध्ये आहे त्या साहित्यामध्ये ही खोबऱ्याची वडी बनवणार आहोत। तर आता त्याच वाटीने मी 1 वाटी दूध घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये दुधाची साय देखील घालू शकता। आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या वड्या बनवताना खूप पेशन्स ठेवून बनवायच्या आहेत, कारण ह्या अगदी झटपट वगैरे बनत नाहीत। खायला भन्नाट लागतात, पण थोडासा वेळ लागतो। तर आता हे सगळं चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेतल्यानंतर हे असं मिश्रण थोडंसं पातळ वाटतंय, पण हे व्यवस्थित शिजल्यानंतर अगदी घट्ट होतं। तर याला चमच्याच्या साह्याने असंच हलवत राहायचंय। तर जेवढं आपण साहित्य घेतलेलं आहे त्याच्या वड्या बनवण्यासाठी आपल्याला साधारणपणे 40 ते 45 मिनिटाचा वेळ लागतो। तर आता साधारणपणे 10 मिनिटांनंतर ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता कशी झाली आहे ते। आता आपण काय करणार आहोत, याला 5-5 मिनिटाच्या गॅपनी हलवून घेणार आहोत आणि साधारणपणे 5 मिनिटभर याला झाकून ठेवणार आहोत। गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियमच ठेवणार आहोत। ह्या वड्या हाय फ्लेमवर बनवायच्या नाहीत, नाहीतर त्या बेसला लागू शकतात आणि परिणामी आपल्या वड्याला करपट किंवा जळकट वास येऊ शकतो। तर हे असं सारखं ढवळत राहायचंय आणि त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून घ्यायचंय। तर मैत्रिणींनो, तुम्ही खोबऱ्याच्या वड्या बनवता का? बनवत असाल तर कशा बनवता? कमेंट करून नक्की सांगा। आता झाकण ठेवल्याच्या नंतर परत 5 ते 6 मिनिटांनंतर मी झाकण काढले आणि परत याला चमच्याच्या साह्याने असं हलवून घेतलेलं आहे। सेम प्रोसेस आपल्याला साधारणपणे 5 ते 6 वेळेस रिपीट करायची आहे। परत एकदा झाकण काढायचं, मिक्स करायचं। आता याला छान असं दाटसरपणा आलाय, बऱ्यापैकी घट्ट झालंय, पण तरी देखील याला छान सोनेरी रंगावर येईपर्यंत, तांबूस रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल कलर आपण ॲड करणार नाही आहेत। व्हिडिओच्या स्टार्टिंगला जो तांबूस रंगाच्या वड्या बघितलेल्या आहेत, तर हा अगदी नॅचरली आलेला कलर आहे। तर दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचं जे मिश्रण आहे हे याचे बुडबुडे येतात आणि हे कधी कधी बऱ्याचदा हातावर देखील उडतं। तर तेवढी काळजी घेऊन आपल्याला ह्या वड्या बनवायच्यात। तर साधारणपणे एक अर्ध्या तासानंतर याचा कलर बदललेला आहे। अर्ध्या तासाने तुम्ही बघू शकता। गॅसची फ्लेम थोडीशी मोठी केली आहे आणि अजिबात हे नॉनस्टिक असल्यामुळे कुठेही चिकटून वगैरे बसलेलं नाही आहे। ह्याला छान असं मी एकजीव करून घेतलं आहे। आता ह्यामध्ये चवीनुसार विलायची पावडर घालून घेतली आहे, ज्यामुळे आपल्या वडीला अगदी मस्त असा फ्लेवर येणार आहे। आणि किंचित जायफळ देखील किसून घालायचं आहे। जायफळ आणि विलायची तर ह्या वड्याला हवीच। आता वेलची जायफळ घातल्यानंतर एकजीव करून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। अजून देखील ही कन्सिस्टन्सी आपल्याला जशी हवी आहे तशी आलेली नाही आहे। अजून एक साधारणपणे 10 मिनिटभर आपल्याला हे मिश्रण घट्टसर होण्यासाठी लागणार आहेत। आता हे मिक्स केल्याच्या नंतर परत एकदा झाकण न ठेवताच आपण याला असं हलवत राहणार आहोत। आता झाकण ठेवायचं नाही, कारण आता वड्याचं जे साहित्य हे मिश्रण आहे हे बेसला लागण्याचे चान्सेस आहेत।
तर जोपर्यंत वड्या पडतील अशी कन्सिस्टन्सी येत नाही तोपर्यंत याला असंच ढवळत राहायचं आहे। तर बऱ्यापैकी घट्टपणा आलेला आहे। पुढच्या 5 मिनिटांमध्ये गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे आणि आता ह्या पुढची प्रोसेस खूप फास्ट करायची आहे। ती म्हणजे एक ताट घ्यायचं, त्याला छान असं तूप लावून घ्यायचं, ज्यामुळे वड्या ताटाला चिटकून बसणार नाही आहेत। तूप लावून ग्रीस केल्याच्या नंतर मिश्रण अगदी झटकेपट ताटामध्ये ओतून घ्यायचे आणि वड्या थापताना देखील मिश्रण गरम गरम असतानाच वड्या थापून घ्यायच्यात। तर आता गॅसची फ्लेम तर आपण मगाशीच बंद केली। हे मिश्रण जे आहे हे तूप लावलेल्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, शेवटी जरा आपली पळापळ होऊ शकते, कारण ही जी वड्या पाडण्याची प्रोसेस आहे ही खूप फास्ट करायची। मिश्रण थोडं जरी थंड झालं, थोडा जरी आपला घड्याळाचा काटा इकडचा तिकडं झाला तर ह्या वड्या बनणं अशक्य होऊन जातं। तर आता हे सगळं मिश्रण बुडापासून हलवून घ्यायचं आहे आणि ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे। तर आता हाताला एक कॅरी बॅग लावून घ्यायची, तुपाची किंवा दुधाची किंवा कुठलीही घरात असेल ती कॅरी बॅग, आणि हे असं छान पसरवून घ्यायचं आहे। हाताला चटके लागतात, पण तेवढ्या वेळेपुरतं आपल्याला कॅरी बॅग लावून ही प्रोसेस करणं मस्ट आहे। किंवा तुम्ही मॅशरच्या साहाय्याने देखील हे सगळं जे साहित्य आहे हे पसरवून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही एखादं फुलपात्र किंवा प्लेन वाटीचा वापर देखील करू शकता। तर गरम असल्यामुळे माझ्या हाताला देखील चटका लागतोय, पण गरम गरम असतानाच आपल्याला ह्या वड्या बनवून घ्यायच्या असतात, त्यामुळे ही प्रोसेस गरम असताना करावीच लागते। आता वाटीच्या साहाय्याने हे सगळं प्लेन कसं करायचं ते तुम्ही बघू शकता। थोडंसं आता कोमट झालंय तर मी याला हाताच्या साहाय्याने प्लेन करून घेतलंय आणि पिझ्झा कटरच्या किंवा चाकूच्या साहाय्याने हव्या त्या साईजमध्ये आणि हव्या त्या आकारामध्ये वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तर कळालंच असेल मैत्रिणींनो तुम्हाला ही प्रोसेस आपल्याला एवढी झटपट का करून घ्यायची आहे। तर ह्या पद्धतीने मला ज्या शेपमध्ये ज्या साईजमध्ये हव्या आहेत त्या शेपमध्ये मी याच्या गरम गरम नरम असतानाच वड्या बनवून घेतलेल्या आहेत। तर मैत्रिणींनो, तुम्ही ओल्या नारळाच्या वड्या बनवता की सुक्या नारळाच्या, कमेंट करून नक्की सांगा। तर ह्याच पद्धतीने मी सगळ्या अशा वड्या बनवून घेतलेल्या आहे। आता याला 10 ते 15 मिनिटं असंच थोडंसं सुकण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यानंतर चाकूच्या साहाय्याने आपण ह्या वड्या अलगद अशा काढून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता वडी किती अलगद निघली आहे, तूप लावल्यामुळे ताटाला देखील बिलकुल चिटकून बसलेली नाहीये। तर मैत्रिणींनो, ह्याच पद्धतीने थोडंसं थंड झाल्यानंतर मी सगळ्या वड्या काढून घेतल्यात, प्लेटमध्ये सर्व केल्यात। 1 महिना तर ह्या वड्या अजिबात खराब होत नाही, पण आमच्याकडे 1 महिनाभर ह्या वड्या उरतच नाही, त्या आधीच संपून जातात। तर मैत्रिणींनो, दिसायला सुंदर, खायला तेवढीच चवदार अशी वडी बनवून तयार आहे। ही वडी खाल्ल्यानंतर बाहेरची मिठाई देखील विसरून जाल। रेसिपी नक्की ट्राय करा, कशी वाटली ती कमेंट करून सांगा। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप 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 धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा।